अकोला शहरात गोवंश कत्तलीसह नागरिकांच्या घरातून आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जनावरांच्या चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे। या घटनांमुळे स्थानिकांमध्ये चिंता आणि असंतोष निर्माण झाला असून आज सायंकाळी 5 वाजता शेकडो हिंदू समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। अकोला शहर तसेच जिल्ह्यातून शेतकरी व नागरिक यांची पाळीव गोवंश चोरी करून कत्तलीकरिता विकले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे। मात्र या गंभीर परिस्थितीत पोलीस प्रशासनावर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा आरोप करण्यात आला आहे। या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने शेकडो नागरिकांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। जुने शहर भागात मागील काही दिवसांपासून गोवंश चोरीच्या घटना सतत समोर येत आहे। या घटनांमुळे काही नागरिक आपल्या गायींची राखण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करीत आहेत। अशाच एका घटनेत 15 ऑगस्ट रोजी सकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान नागरिकांनी मोठ्या धाडसाने रेहान कुरेशी नावाच्या व्यक्तीला पकडले, जो या चोरीच्या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजले। नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। मात्र या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आश्चर्यकारकपणे ज्यांनी आरोपीला पकडून दिले त्यांच्यावरच कार्यवाही केली, तर खरा आरोपी मोकाट सोडण्यात आला। आज तो आरोपी शहरात मोकाट फिरत असून ज्यांनी त्याला पकडले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या घटनांचा जोर वाढला आहे। या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाने पोलीस प्रशासनाला नम्र विनंती केली आहे की या अट्टल गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी। तसेच ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावेत। या मोर्चात शेकडो हिंदू समर्थकांनी सहभाग घेतला आणि आपल्या मागण्यांचा ठामपणे पुनरुच्चार केला। पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे।